ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। जबरदस्त प्लॅन करून अर्जुन चैतन्य आता प्रियाला अचूक आपल्या चाळ्यात अडकवणार असतात। अर्जुनच्या केबिनमधून आता कॉन्ट्रॅक्ट फाईल पळवताना अर्जुन प्रियाला रंगेहात पकडणार असतो। तर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य लपवण्यासाठी अर्जुन, सायली, चैतन्य तिघे एकत्र येत जबरदस्त असा प्लॅन आखणार असतात व कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आता अशा ठिकाणी लपवून ठेवणार असतात की जिथे आता प्रिया, साक्षी यांना सुगावा सुद्धा लागणार नाही। तर आता अर्जुन ऐनवेळी प्रियाला कसं काय फाईल चोरताना पकडणार व त्यानंतर अर्जुन, सायली आता ती कॉन्ट्रॅक्टची फाईल नक्की कुठे लपवून ठेवणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता चैतन्यने घेतलेल्या एका निर्णयामुळे अर्जुन त्या सगळ्या साक्षीने अडकवलेल्या प्रकरणातून सुटलेला असतो व अर्जुनने आता नव्याने कामाला सुरुवात केलेली असते। तर त्यानंतर सायली अर्जुनला कोट घालते आणि तेव्हा अर्जुनला ती ऑल द बेस्ट सांगते। तर अर्जुन आता चैतन्यसोबत त्याच्या ऑफिसमध्ये गेलेला असतो। अर्जुनला चैतन्यबद्दल खूपच गिल्टी फील होत असतं कारण चैतन्याची सनद रद्द झालेली असते 6 महिन्यांसाठी। तेव्हा चैतन्य सांगतो की अरे अर्जुन, ही तर माझ्या चुकीची शिक्षा आहे ना, आणि तू एवढं मनाला लावून नको घेऊस। तुझ्याकडे आता एकच केस आहे ना, आता बघ तू निर्दोष आहे हे जेव्हा न्यूज आता सगळीकडे पसरेला तर त्यानंतर सगळे तुझ्याकडे परत केसेस घेऊन येतील आणि त्या केसेसमधले सगळे काही पुरावे शोधण्यासाठी मी तुझी मदत करायला आहेच की। तेव्हा आता अर्जुनचं मन कसं तरी चैतन्यने शांत केलेलं असतं। तर आता दोघेही बोलत असताना अचानकपणे तिथे प्रिया आलेली असते। प्रियाला पाहून अर्जुनला जरासा धक्काच बसलेला असतो। तर प्रिया ऑफिसला जाण्याआधी गोरेबाईंनी प्रियाला फोन केलेला असतो। तेव्हा गोरेबाईंनी फोन केल्यानंतर प्रियाला वाटतं की आपल्याला आता अर्जुन, सायलीच्या कॉन्ट्रॅक्टची फाईल मिळाली आहे आणि हीच आनंदाची बातमी गोरेबाईंनी सांगण्यासाठी फोन केला आहे। तेव्हा आता गोरेबाई खरं तर उलटच न्यूज सांगतात। त्या म्हणतात की मॅडम, अर्जुन सरांच्या केबिनमध्ये 2 ड्रॉवर असे आहेत की त्याच्या चाव्या अर्जुन सरांकडे असतात आणि त्या चाव्या मला काही भेटत नाही आहेत। कदाचित तुम्ही जी फाईल मला शोधायला सांगताय ती फाईल नक्कीच त्या ड्रॉवरमध्ये असू शकते, परंतु मी अर्जुन सरांच्या नकळत त्या चाव्या घेऊन त्यांचे केबिनमधले ड्रॉवर नाही उघडू शकत। अर्जुन सरांनी मला जर रंगेहात पकडलं तर सगळंच काही प्लॅन आपला चौपट होईल। तेव्हा आता गोरेबाईंनी या सगळ्या प्रकरणात हात टेकलेले असतात। प्रियाने आतापर्यंत गोरेबाईंना खूप सारे पैसे दिलेले असतात। तर प्रिया सांगते की तुम्हाला ना एक काम धड जमत नाही। ठीक आहे, मी तुम्हाला जर चाव्या मिळवून दिल्या तर तुम्ही ती फाईल मला शोधून आणून देऊ शकता ना? त्यावरती गोरेबाई सांगतात, हो तन्वी मॅडम, जर तुम्ही मला त्या चाव्या मिळवून दिल्या तर मी अर्जुन सरांच्या केबिनमधून काही करून कशीही ती फाईल तुम्हाला मिळवून देईल। तर त्यासाठी आता जबरदस्त प्लॅनिंग आखून प्रिया खरं तर अर्जुनच्या केबिनमध्ये आलेली असते। अर्जुन आता प्रियाला विचारतो की तन्वी, तू अचानक कशी काय इथे आले? तेव्हा प्रिया खोटं सांगते। प्रिया सांगते की चैतन्याची न्यूज मी टीव्हीवरती पाहिली आणि तो निर्दोष असल्याचं तिथे सिद्ध झालं आहे आणि बाबांनी सुद्धा मला ही गुड न्यूज दिली, त्यामुळे मी खरं तर तुला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणण्यासाठी इथे आले आहे। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हां ठीक आहे, झालं ना तुझं, मग जा आता। अर्जुन आता प्रियाचं काहीच नाही ऐकून घेत। तेव्हा प्रिया खूप चिडते। तर त्यानंतर प्रिया अजूनही त्याच ठिकाणी उभी असते। खरं तर प्रियाला अर्जुनच्या त्या चाव्या मिळवायच्या असतात। प्रिया आता अर्जुनला सांगते की ऐक ना अर्जुन। तेव्हा आता प्रियाला मुद्दाम इग्नोर करत अर्जुन चैतन्यला सांगतो की चैतन्य, मला ना खरंच खूप जास्त जोराची भूक लागली आहे रे, आणि त्यातून आपण डबाही घेऊन नाही आलोत। एक काम करूयात, आपण बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊयात आणि पास्ता खाऊन येऊयात। तेव्हा चैतन्य सांगतो की वा, बेस्ट आयडिया, मला सुद्धा खूप भूक लागली होती, चल चल। तेव्हा आता अर्जुनच्या लक्षातून त्या चाव्या तिथेच टेबलवरती विसरलेल्या असतात आणि प्रियाला ही चांगली संधी असते, परंतु अजूनही प्रिया केबिनमध्ये उभी आहे हे पाहिल्यानंतर अर्जुन चिडतो आणि प्रियाला सडेतोड सांगतो की तन्वी, मला माझ्या केबिनमध्ये ना कोणीही असं न विचारता आलेलं चालत नाही आणि त्यातून तू आली ती आली अजून इथेच आहेस। तेव्हा चलनी माझ्या केबिनच्या बाहेर जा म्हणून सांगतो। अर्जुन डायरेक्ट आता प्रियाच्या तोंडावरतीच तिला हाकलवून देतो। तर प्रिया आता अर्जुन गेल्यानंतर तशीच तिथे उभी असते। अर्जुनच्या समोर बाहेर जाण्याचं नाटक केलेलं असतं, परंतु बाहेर जाऊन प्रिया थांबलेली असते। तर अर्जुन आणि चैतन्य दोघे आता गेल्यानंतर प्रिया इकडे परत अर्जुनच्या केबिनमध्ये येते आणि त्यानंतर अर्जुनच्या ज्या ड्रॉवरच्या चाव्या असतात त्या हातामध्ये घेते। तर इतक्यात आता अर्जुन बाहेरून सायलीशी बोलत आलेला असतो।
अर्जुनचं लक्ष अचानक आपल्या केबिनकडे जातं. काचेतून पाहतो तर आता प्रिया ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न करत असते त्या चाव्या घेऊन. अर्जुन मग जरासा धक्काच बसतो. अर्जुन आता सायलीला सांगतो की 1 मिनिट, मी तुम्हाला नंतर फोन करतो. तेव्हा आता चैतन्य सांगतो की या प्रियाचं काय चाललंय नक्की अर्जुन. तेव्हा अर्जुन सांगतो की नक्की हिला आता आपल्या आश्रम केसमध्ये मला काहीतरी पुरावा भेटला आहे का याचा शोध घेत असेल. नाही, मला तर वाटतं ना कदाचित दुसरंच काहीतरी प्लॅन असेल हिचा. त्यावरती चैतन्य सांगतो 1 मिनिट अर्जुन, अरे मी तुला एक गोष्ट सांगितली होती ना मागच्या वेळी की मी साक्षीसमोर तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगितलं आणि तिने प्रियाला सांगितलं होतं. कदाचित ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पुरावे शोधायला तरी ती आली नसेल ना. तेव्हा अर्जुन घाबरतो आणि अर्जुन म्हणतो की वो चैतन्य, माझी फाईल खरंच त्याच ड्रॉवरमध्ये आहे आणि ती जर तन्वीच्या हाती लागली तर ती मला काही परत सोडणार नाही. ते सगळं काही आता पुराव्यासकट पुन्हा आजीसमोर घेऊन येईल. तेव्हा आता अर्जुन पटकन केबिन उघडतो आणि आतमध्ये येतो. प्रिया खूप घाबरते. अर्जुन सांगतो की तन्वी, तू इथे काय करतेस? माझ्यासमोर तर तू बाहेर गेली होतीस ना. मी सांगितलं होतं ना की माझ्या केबिनमध्ये मला न विचारता आलेलं चालत नाही आणि तू तर माझे ड्रॉवर ओपन करतेस. नक्की काय करण्याचा प्रयत्न करते? तेव्हा आता प्रिया सांगते की नाही अर्जुन, खरं तर मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी थांबले होते. तेव्हा अर्जुन सांगतो की परंतु मला काही बोलायचं नाही आहे, तू जा इथून. नाहीतर थांब, मी ना सिनियरलाच आता फोन करून सगळं काही सांगतो. तेव्हा प्रिया घाबरते आणि अर्जुनकडे रिक्वेस्ट करत सांगते की नाही, मी निघालेच होते. प्रियाचा प्लॅन अर्जुनने फ्लॉप केलेला असतो. तर त्यानंतर प्रिया निघून गेल्यानंतर चैतन्यला अर्जुन म्हणतो की आपण थोडक्यात बचावलो आहे चैतन्य, परंतु ही कॉन्ट्रॅक्टची फाईल आपल्याला कुठेतरी लपवून ठेवावं लागेल. कारण आता मला वाटतं की तन्वीला ह्याचा सुगावा लागला असणार आहे. तेव्हा आता चैतन्य सांगतो की ही फाईल माझ्या घरी ठेवली तर चैतन्यला अर्जुन सांगतो की नाही, ती फाईल तुझ्याकडेही सेफ नाही राहू शकत. आपल्याला ना आता अशा व्यक्तीकडे ठेवायला लागेल की ज्याचा कोणीही विचार नाही करू शकणार. कारण साक्षीला ऑलरेडी माहिती झालं आहे की तुला माझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य माहिती आहे आणि साक्षी तुझ्या घरी शोधाशोध करण्यासाठी माणसं पाठवू शकते. तर त्यानंतर आता घडलेला सगळा काही प्रकार अर्जुन ऑफिसमधून घरी गेल्यानंतर सायलीला सांगतो. तर सायलीला आता मोठा धक्काच बसतो. तेव्हा आता सायली म्हणते की म्हणजे चैतन्य सरांकडून ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजल्यानंतर प्रियाने हे सगळं काही पूर्णाजीला येऊन सांगितलं होतं आणि म्हणून मला पूर्णाजीने देवीची शपथ घ्यायला लावली होती. तेव्हा अर्जुन सांगते की हो मिसेस सायली, आणि आता नक्कीच तिला माहिती झालं आहे की ती फाईल माझ्या ड्रॉवरमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे का, आज ऑफिसमध्ये ती आली होती ना, आम्ही बाहेर जेवणासाठी गेलो होतो ना, तेव्हा अचानकपणे तुमचा फोन आल्यामुळे मी परत आलो होतो आणि बघतो तर काय की प्रिया माझा ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न करत होती आणि कॉन्ट्रॅक्टची फाईल त्याचमध्ये होती. जर ती फाईल तिच्या हाती लागली असती ना तर आपली वाट लागली असती. तेव्हा अर्जुनला सायली म्हणते की म्हणजे सर, तुम्हाला असं सांगायचं आहे की ती फाईल आपल्याला कुठेतरी लपवावी लागेल. तेव्हा आता अर्जुन सांगतो की हो. तर सायली सांगते मग सर, आपण ती फाईल घरी नाही ठेवू शकत, ऑफिसमध्ये नाही, चैतन्य सरांच्या घरी ठेवू शकतो की. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही मिसेस सायली, कारण चैतन्यने ऑलरेडी एक चूक करून ठेवली आहे की त्याने साक्षीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगितलं आहे आणि ती फाईल आता परत एकदा प्रिया तिथे चौकशी करण्यासाठी, चेकिंग करण्यासाठी येऊ शकते. तिथे नाही म्हटल्यानंतर आपोआपच आता प्रियाचा डाऊट डायरेक्ट चैतन्यवरती जाऊ शकतो आणि चैतन्य तरी काही दिवसभर घरात बसून राहू शकत नाही ना, सतत त्या फाईलवरती निरीक्षण करू शकत नाही. त्यावर ते आता दोघेही विचारात पडतात. तेव्हा सायली सांगते की 1 मिनिट सर, माझ्याकडे एक आयडिया आहे. ती फाईल जर आपण कुसुमताईच्या घरी ठेवली तर, म्हणजे बघा ना की कुसुमताईच्या वरती कोणालाही संशयच नाही येऊ शकणार, कारण चैतन्य भाऊजीने कुसुमताईचं नाव घेतलेलंच नाही आहे. तेव्हा आता अर्जुन सांगतो की हो मिसेस सायली, आपण असंच करूया, कारण कुसुमताईच्या घरी जर आपण फाईल ठेवली तर नक्कीच कोणाला डाऊट नाही येणार. तुम्ही आता पटकन फोन करा आणि कुसुमताईला सगळं काही सांगा आणि त्यानंतर ते फाईल घेऊन जाण्यासाठीही सांगा. तुम्ही त्यांना घरी बोलवा. तर त्यानंतर सायली कुसुमताईला फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगितल्यानंतर कुसुमताईला सुद्धा जरासा धक्काच बसतो आणि कुसुमताई सुद्धा सांगते की ती प्रिया किती नीच मुलगी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे सायली, आणि तिच्या हाती जर ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागली असती ना तर तिने खरोखरच तुला त्या घरातून बाहेर काढलं असतं. आणि अर्जुनच्या आजी हे सगळे माणसं कशी आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. बरं झालं ग सायली, अर्जुन वेळेवरती पोहोचला म्हणून. तेव्हा आता सायली सांगते की हो कुसुमताई, आणि आमचा निर्णय असा झाला आहे की आता ती फाईल तुझ्या घरी ठेवायची. तेव्हा कुसुमताई विचारते का ग. तर सायली सांगते की काय आहे ना, चैतन्य सर जेव्हा साक्षीसोबत राहिले होते ना तेव्हा अर्जुन आणि त्यांच्यामध्ये भांडण झालं होतं बघ, खूप मोठा वाद झालेला. तेव्हा चैतन्य सरांनी ते चुकून आता साक्षीला आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगितलं होतं आणि अर्जुन सरांना
सध्या तरी असं वाटतं आहे की ती फाईल आता चैतन्य सरांच्या घरी सेफ नाही राहू शकत. त्यामुळे आमचा असा विचार झाला की ती फाईल तुझ्या घरी ठेवायची आहे. तेव्हा प्लीज तू येऊन ती फाईल घेऊन जाऊ शकतेस का? तेव्हा कुसुमताई सांगते की हो सायली, मी काहीतरी कारण काढून येते आणि ती फाईल घेऊन जाते. तू निश्चिंत राहा. अर्जुन सायलीने आता वेळेवरती सावध होत ती फाईल अशा कोणालाही भनक लागूही शकणार नाही अशा ठिकाणी लपवण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर प्रिया आता कुसुमताईच्या कडे फाईल आहे. प्रियाला सत्य समजणार का? आणि प्रिया आता नक्की असा कोणता प्लॅनिंग करून अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा बॉम्ब आता सुभेदारांच्या घरात कसा फोडणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.